कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज खूप दिवसांनी पारूने फक्कड बेत बनवलाय। काय काय पदार्थ बनवलेत? काय हो, खीर, वाह, आणि ते काय गुलाबजाम, अरे क्या बात आहे। मस्त। आज काय वास कुठे गमगमा सुटला की रोजकर मॅन्शन मध्ये। अरे वा, पुलाव। तो का असा बसलाय? सुरू कर ना, एकदम पारू स्टाईलचा आहे, सुरू कर। क्लास झालाय, क्लास। अरे प्रीतम, क्लासच होणार ना? काय आहे, पुलाव आणि फोडणीचा भात यातला ज्याचा त्याचा क्लास एकदा समजला ना की सगळं मस्त जमून येतं, हो ना पारू? नाही म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं, पारू तुझ्या हाताला ना एक फर्स्ट क्लास चव आहे, जादू आहे तुझ्या हातात। म्हणजे मी तर म्हणते तुझा जन्म कुठल्या तरी कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर होण्यासाठी नाही झालाय, तर एखाद्या किचन मध्ये रुचकर आणि स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी झालंय। हो, मी जर स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर असते ना, तर तुला माझी पर्सनल कुक म्हणून ठेवलं असतं। हो दामिनी, जेवायला सुरुवात करायची? म्हणजे माझा उद्देश एवढाच होता की पारूच्या हाताला ना एक मस्त चव आहे, हातात जादू आहे हो तिच्या। नाही, हे करेक्ट बोललेस तू, नाही का? पारू आहेच गोणी। ती ना ज्या गोष्टीला हात लावते त्याचं सोनं करते। हा, म्हणजे ती कुक म्हणून तर बेस्ट आहेच, पण ब्रँड अँबॅसेडर म्हणून पण ती बेस्टच होती। काही लोकांना तिचं महत्व नाही कळलं, तर आपण काय करणार? प्रीतम, जे बोलायचंय ना ते सरळ आणि तोंडावर बोलावं, हेच संस्कार केलेत मी तुमच्यावर। हे असं आडून आडून बोलायला मी शिकवलेलं नाही। आणि हो, यापुढे मला प्लीज कोणीही अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये। कोण बरोबर होतं, कोण चुकलं होतं, हे आजच्या ऍड शूटच्या यशानंतर सिद्ध झालेलंच आहे। त्यामुळे यापुढे माझ्या शब्दाला विरोध करताना 100 वेळा तरी विचार करावा। आदित्य, काय रे, काय झालं? बस ना, जेव। पोट भरलाय माझं। अरे अजून सुरुवात पण नाही केलीस तू, आणि सकाळपासून काही खाल्लं पण नाहीयेस। बस। गुळणी खाऊन पोट भरलंय माझं। दादा, खाल्ल्या असं भरल्या ताटावरून उठू नये। भूक नाहीये मला। अनुष्का, चालू कर ना। वा वा वा। मला नाही आईला चुकीचं सिद्ध करायचं। मला नको आहे आई हरलेली। जर मी आई सोबत बोलू शकणार नाहीये तर काय गरज आहे या सगळ्याची? खूप त्रास होतो ना आदित्य? आदित्य, आता तुझी जी अवस्था झाली ना, तीच अवस्था अहिल्याची पण झाली। शांत हो, शांत हो। मला खरंच खूप त्रास होतोय। मला नको हे सगळं, मला काही नको। आदित्य, तुला एक गोष्ट सांगू, तुम्ही सगळे ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या
आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ती अहिल्या, या दोन्हीत खूप अंतर आहे. तुला काय वाटतंय? तुला एकट्यालाच त्रास होतोय, पण तुझ्या एवढाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास अहिल्याला होत असेल, खात्री आहे माझी. आदित्य, तू आणि प्रीतम जेव्हा शाळेत जात होतात त्यावेळेला प्रीतमचं काही मुलांबरोबर भांडण झालं होतं. तेव्हा त्या मुलांना जाऊन तू मारलं होतंस. हे जेव्हा अहिल्याला कळलं त्यावेळेला ती शाळेत आली होती आणि सगळ्यांसमोर तुझ्या अंगावरती हात उचलला होता. खूप वाईट वाटलं होतं ना तुला? तुला एक गोष्ट माहित नसेल, त्यावेळेला घरी आल्यानंतर रात्री तिने जो हात तुझ्या अंगावर उचलला होता त्या हातावरती तो हात लाल होईपर्यंत छड्या मारून घेतल्या होत्या. बाबा सिरियसली मला काहीच माहित नव्हतं. तो जेव्हा अहिल्याशी खोटं बोलून ऍडशूट मध्ये काम केलं होतंस त्यावेळेला तुझ्याशी आबोला धरला होता तिने, पण तेव्हा सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटलं होतं. शांतपणे विचार कर, तुझ्या आईसाठी तू काय आहेस आणि मग ठरव तुला नक्की काय हवंय. मला काही नकोय, सगळं काही नको. मला फक्त माझी आई हवी. तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपायचं. तिच्या तोंडून आदित्य असे हा काय घ्यायचे बस. मला बाकी काही नको, काहीच नको. बस चल चल. आता योग्य वेळ नाहीये. होऊ दे तिचं मन मोकळं. एवढं मोठं साम्राज्याच्या ज्या पाखरांसाठी उभं केलं तेच आज माझ्या विरोधात आहेत. मोठे कठीण निर्णय घेऊन मी ही कंपनी उभी केली, पण माझ्या मुलांना वाटतंय की मी चुकतेय. अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून खूप मोठं नाव कमवलं असेल मी, पण आई म्हणून शून्य. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.